आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये नितीन गडकरी साहेबांवरती थोडीफार माझी श्रद्धा होती। कारण तसंच होतं, कधीही कोणत्या नेत्यावर खालच्या पातळीला जाऊन त्यांनी टीका केलेली नाहीये, भले तो स्वतःच्या पार्टीतील असू दे किंवा विरोधी पक्षातील असू दे। परंतु वारंवार खोटी आश्वासनं दिल्यामुळं माझ्या मनातील जसं त्यांचं स्थान होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे। म्हणजे मला त्या माणसावरती पूर्णपणे विश्वास उडालेला आहे। कुठेतरी वाटायचं की बाबा हा माणूस देशासाठी काहीतरी करेल, परंतु प्रत्येक वेळेस या माणसाने खोटी आश्वासनं दिलेली आहेत। म्हणजे ज्या काँग्रेसला नावं ठेवून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्यावेळेस पेट्रोलच्या एका बॅलरचा रेट होता $130 प्रति बॅलर। त्यावेळेस पेट्रोल होतं 60 ते 70 रुपये लिटर। मग आज घडीला पेट्रोलच्या एका बॅलरची किंमत आहे $70 ते $80, तर ही पेट्रोलची किंमत आहे 105 रुपये लिटर। आणि वरून तुमच्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल तुम्हाला विकलं जाते। कारण ही असंच आहे, कारण इथेनॉल निर्मिती करणारे जे कारखाने आहेत ते गडकरी साहेबांच्या मुलांचे आहेत। पण त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला 20% इथेनॉल घेणं हे कंपल्सरी आहे। जर तुम्ही ते घेतलं नाही तर गडकरी साहेबांची मुलं करोडपती कशी होणार, कसा त्यांना फायदा होणार। त्यामुळं तुमच्या गाडीची कॅपॅसिटी असो नसो, गडकरी साहेबांच्या मुलांच्या फायद्यासाठी तुम्हाला 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल घेणं हे अनिवार्य आहे।